हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम या पॉईंटमधला आपला स्टमक आणि पुढचा इंटेस्टाईनचा पार्ट राहिलेला आहे. तो आजच्या लेक्चरमध्ये आता आपण कव्हर करूयात. स्टमकबद्दल बोलताना स्टमकचा एक तर बेसिक काय बघायला गेले आपल्याला जे शेप स्टमक आहे. तर या डायग्राममध्ये आता तुम्हाला दिसेल की हा स्टमक आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये असा जो हा पार्ट आहे तो कसा आहे, येलो जो दिसतोय तो असा बेसिकली हा काय आहे, जे शेप असं तुम्हाला दिसेल, बरोबर की नाही. तर हे असंच उलट झालं ना, इकडं फुगलेलं आहे जास्त वरच्या साईडला. तर हे असं काय आहे, जे शेप तुम्हाला स्टमक दिसेल. हे तुमचं युसोफॅगस आहे, टीथ टंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. युसोफॅगस नंतर इथं लिव्हर तुम्हाला हा दिसेल बघा, ट्रायंग्युलर हा लिव्हर आहे. त्याच्यानंतर इथं पाठीमागून काय आलं, स्टमक आहे. त्याच्यानंतर इकडं आतमध्ये स्मॉल इंटेस्टाईन आहे आणि हा सगळा पार्ट आहे तो तुमचा लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम आणि ॲनस. हा इन जनरल तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला इथून पुढची सगळी डायग्राम व्यवस्थित कळेल. बाकी वरचा तर काही प्रॉब्लेम नाही, अगदी सोपं आहे हे. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आहे. त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईनचा हा असेंडिंग काय म्हणूयात आपण पार्ट आहे. त्याच्यानंतर हा ट्रान्सवर्स आणि त्याच्यानंतर हा आहे डिसेंडिंग. त्याच्यानंतर रेक्टम आहे आणि ॲनस. तर ही सगळी डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवा. आता या जे शेप स्टमकचे आपल्याला पार्ट बघायचे आहेत. त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा पार्ट इकडचा जो आहे तो इसोफॅगसला अटॅच आहे आणि इकडून इकडं स्मॉल इंटेस्टाईनला. ठीक आहे, इकडं इसोफॅगस आणि इकडून असं खाली स्मॉल इंटेस्टाईन असणार आहे. पेन थोडा तुम्हाला हा फेंट वाटत असेल ना, मी चुकून ते ग्रीन पेनने लिहिले आणि आता पण आय थिंक दिसतंय व्यवस्थित. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बघा 3 पार्टमध्ये हे स्टमक डिवाइड केलं आहे. कार्डियक स्टमक, कार्डियक काय वरती कार्डियक हार्टचा रिजन आहे, हार्ट वरती आहे. आणि इकडं काय असणार आहे तुमचं असं इसोफॅगस अटॅच असणार आहे वरती जाऊन. ठीक आहे, आता हे किती मोठं झालं बघा. मी हे केलं आहे स्टमक. कुठलं स्टमक आहे, कार्डियक स्टमक. जिथं काय होतं, इसोफॅगस इथून येऊन असं इसोफॅगस याच्यामध्ये ओपन होतं, हे तुमचं कार्डियक स्टमक आहे, हा तुमचा पार्ट. त्याच्यानंतर फंडस आहे, मिडल पार्ट. हा जो जास्त फुगलेला पार्ट दिसतोय फंडसचा, जो कसा आहे तुमचा मिडल पार्ट आहे स्टमकचा. त्याच्यानंतर लास्ट आहे पायलोरिक स्टमक. पायलोरिक स्टमक जे काय आहे, इथून तुमचं स्मॉल इंटेस्टाईन अराईज होणार आहे. या स्मॉल इंटेस्टाईनचा जो फर्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, डिओडिनम म्हणतो. आणि या डिओडिनममध्ये जो पार्ट ह्या स्टमकचा शेवटचा पार्ट हा ओपन होतोय त्याला आपण काय म्हणायचं, पायलोरिक स्टमक. लक्षात ठेवायचं या दोघांमध्ये सुद्धा स्पिंक्टर्स असतात, ते आपल्याला पुढे जाऊन बघायचे. स्पिंक्टर्स म्हणजे काय रे, स्पिंक्टर्स म्हणजे तुम्ही काय म्हणताय, वॉल्व असतात. ठीक आहे, तर आपण स्पिंक्टर्स बघत होतो. स्पिंक्टर्स म्हणजे काय असतात, बेसिकली वॉल्व असतात. तर याच्यामध्ये दोन्ही एंडला आपण जे बघितलं स्टमक तुमचं हे असं जे शेप स्टमक आहे, तर ह्या सुद्धा एंडला इथं जिथं इसोफॅगस ओपन होतं आणि जिथून स्मॉल इंटेस्टाईन स्टार्ट होणार आहे, या दोन्ही एंडला तुमच्या स्पिंक्टर्स असतात. वरचा आहे कार्डियक स्पिंक्टर. का, हे जे स्टमक आहे त्याला कार्डियक स्टमक म्हणतो. अँटेरियर हा रिजन आहे, इकडचा तुमचा पोस्टेरियर रिजन आहे. ऑब्व्हियसली हे स्टमकसुद्धा स्पिंक्टरसुद्धा अँटेरियर स्पिंक्टर असणार आहे. आणि काय होतं, जिथं इसोफॅगस ओपन आहे अटॅच, तिथं हा ओपन होत असतो. तर हे आहे कार्डियक स्पिंक्टर. आता हे काय करतं, हे खूप महत्त्वाचं काम आहे. तर हे प्रिव्हेंट करतं रिगरगिटेशन ऑफ फूड रिगरगिटेशन म्हणजे काय, इथं जर प्रेशर आलं तर हे जे बॅकफ्लो आहे, हा जो पॅसेज आहे याच्यामधला बॅकफ्लो जो आहे फूडचा वरती येणं, तर त्याला प्रिव्हेंट करतं हे कार्डियक स्पिंक्टर. त्याच्यानंतर पायलोरिक स्पिंक्टर म्हणजे इथं जो वॉल्व असणार आहे, स्पिंक्टर असणार आहे, ते आहे कार्डियक स्पिंक्टर. तर हे कसलं आहे, पोस्टेरियर स्पिंक्टर आहे. इकडचं अँटेरियर होतं. कुठं ओपन आहे, कुठं आहे हे, ओपनिंग ऑफ स्टमक इनटू डिओडिनम. इथून खाली स्मॉल इंटेस्टाईनचा डिओडिनम पार्ट स्टार्ट होणार आहे. इथल्या ओपनिंगमध्ये हे तुमचं पायलोरिक स्पिंक्टर प्रेझेंट असणार आहे. हे काय करतं, तर हा जो फूडचा पॅसेज आहे कुठं, डिओडिनममध्ये जे इथून फूड जाणार आहे त्याला रेग्युलेट करण्याचं काम हे पायलोरिक स्पिंक्टर करतं. तर आतापर्यंत आपण ही सगळी इन्फॉर्मेशन कशाबद्दल बघितलेली, स्टमकबद्दल. आता स्मॉल इंटेस्टाईन आपण मगाशी बघितलं की स्टमकमध्ये काय होतं, इथून असं स्मॉल इंटेस्टाईन स्टार्ट होणार आहे. आता स्मॉल इंटेस्टाईन बघूयात. 6 मीटर लेंथ आहे त्याची आणि ब्रॉड ते किती आहे, किंवा आपण त्याचा डायमीटर म्हणूयात तर 2.5 सेंटीमीटर. लक्षात ठेवायचं आहे. मेसेंटरीज, आता बघा हे सगळं असं स्मॉल इंटेस्टाईन, तर मी असंच एकदम काढते, हे असं पकडूयात आपण. हां, तर हे जे कॉइलिंग आहे, हे सगळं कॉइलिंग एकमेकांबरोबर हेल्ड करण्याचं जे काम आहे, पकडून ठेवण्याचं, हे काय आहे,
कनेक्टिव्ह टिश्यू मेम्ब्रेन आहे. इथं काय आहे, हे कनेक्टिव्ह टिश्यू मेम्ब्रेन. ह्या सगळ्याच्यामध्ये असं काय असणार आहे, कनेक्टिव्ह टिश्यू मेम्ब्रेन असणार आहे. तर हे जे कनेक्टिव्ह टिश्यू मेम्ब्रेन आहे त्याला मेसेंटेरीज म्हटलं आहे आणि 2017ला मेसेंटेरीजला न्यू ऑर्गन म्हणून घोषित केलं आहे WHO ने. तर आपल्या बॉडीमधला न्यू ऑर्गन तुमच्या सिलेबसला का नाही, कारण अजून हा जुना सिलेबस आहे, नेक्स्ट सिलेबसला ते येईल. मेसेंटरी हा सेपरेट ऑर्गन आहे कारण ऑर्गनच्या क्रायटेरियामध्ये तो बसतो. आता ह्या स्मॉल इंटेस्टाईनचे परत एकदा 3 पार्ट आहेत. पहिला डिओडिनम, हा तर आपण बघितला जो सुरुवातीचा आहे. यू शेप आहे, हे असं डिओडिनम स्टार्ट होतं. तर यू शेप आहे, हा एवढा पार्ट काय आहे, डिओडिनमचा आहे. 25 सेंटीमीटर याची काय आहे, लेंथ आहे. बाईल डक्ट आणि तुमचे पॅनक्रियाटिक डक्ट हे ओपन होतात कशामध्ये, डिओडिनममध्ये. बस याची एवढीच इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे जेजुनम, लेंथ आहे 2.5 मीटर, म्हणजे हा मोठा आहे. इथलं जे आतलं याच्यानंतर असं कॉइलिंग येणार आहे, हे सगळं नॅरोअर दॅन डिओडिनम. हा सगळ्यात नॅरो आहे बघा, नॅरोवेस्ट आहे का बघा, लक्षात ठेवा. नॅरोअर दॅन डिओडिनम म्हणजे हा डिओडिनम जेजुनमपेक्षा मोठा आहे. त्याच्यानंतर बघूयात इलियम. इलियम 3.5 मीटर लेंथ आहे. सगळ्यात लॉंग बघितला तर कोण आहे, इलियम आहे. सगळ्यात छोटा लेंथला बघितला तर डिओडिनम आहे. सगळ्यात मोठा ब्रेथला बघितला, ब्रॉडनेसला बघितला तर तुमचा जेजुनम आहे. कारण ब्रॉडर दॅन जेजुनम कोण, इलियम. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुमचा जेजुनम इलियमपेक्षा कमी ब्रॉड आहे, नॅरो आहे, म्हणून हा नॅरोवेस्ट आहे. तर हे पॉईंट CETचे आहेत, हे थोडे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे बाळांनो, लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन हे स्मॉल इंटेस्टाईनपेक्षा ब्रॉड आहे. ठीक आहे, ह्याची लेंथ आहे 1.5 मीटर, याची होती 6 मीटर स्मॉल इंटेस्टाईनची. त्याच्यानंतर याचेसुद्धा परत 2 पार्ट आहेत, एक आहे कोलन आहे, दुसरा आहे रेक्टम. आता हा कोलन जो आहे तो अँटेरियर पार्ट आहे. ठीक आहे, कसला आहे, अँटेरियर रिजन आहे लार्ज इंटेस्टाईनचा. तो पुन्हा 3 पार्टमध्ये डिवाइड झाला आहे बघा. इथं हा लिहायचा राहिलेला असेंडिंग कोलन. असेंडिंग कोलन आपण मगाशी बघितलेलं, हे असा असेंडिंग कोलन होता जो वरती जातोय. त्याच्यानंतर आहे ट्रान्सवर्स कोलन, म्हणजे हा जो आडवा चाललाय. त्याच्यानंतर आहे डिसेंडिंग कोलन, तर हे असं सगळं इथे येऊन परत तुमचं रेक्टम आणि ॲनस असणार आहे. ठीक आहे, तर हा आहे तुमचा असेंडिंग, ट्रान्सवर्स, डिसेंडिंग. ठीक आहे, याच्याबद्दल एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर येतो रेक्टम, जो इथं असणार आहे असा रेक्टम. पोस्टेरियर रिजन आहे तुमच्या लार्ज इंटेस्टाईनचा. फिकल मॅटर हे टेम्पररीली इथल्या पॉईंटमध्ये काय केलं जातं, असं स्टोअर केलं जातं. टेम्पररीली अनडायजेस्टेड फिकल मॅटर स्टोअर करण्याचं काम हा रेक्टम करतो. त्याच्यानंतर हे काय होतं, ॲनसमध्ये जातं, जे ओपनिंग आहे हे बाहेरचं ॲनस. तर ह्या ॲनसमध्ये काय होणार आहे, परत ते फूड पास केलं जाणार आहे. आता लक्षात पॉईंट ठेवायचं आहे, कोलन आणि रेक्टम या दोघांची जिथं जंक्शन होतं, कोलन आणि रेक्टम, म्हणजे हा सगळा कोलन आणि इथला रेक्टम, म्हणजे इथं जो जंक्शन पॉईंट आहे हा, या जंक्शन पॉईंटला सीकम म्हटलं जातं. डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल सीकम. मग हा सीकमच्या इथं हा जो सीकम आहे, त्याच्यानंतर आता इकडे काढते मी, हे कसं, हे वरून लार्ज इंटेस्टाईन असं आलं. त्याच्यानंतर इथं काय आहे तुमचा हा रेक्टम आहे, इकडे खाली ॲनस आहे आणि इथला जो पॉईंट आहे. ठीक आहे, तर याच्यामधून इथून असं व्हर्मीफॉर्म ट्यूब लाईक स्ट्रक्चर बाहेर येतं आणि ह्या ट्यूब लाईक स्ट्रक्चरला अपेंडिक्स म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, अपेंडिक्स म्हणायचं आहे. ठीक आहे, ह्या सीकमपासून अराईज झालेलं असतं हे अपेंडिक्स. आणि आपल्याला माहिती आहे हा व्हेस्टिजियल ऑर्गन आहे. आणि हर्बीवोरसमध्ये हा कसा आहे तुमचा, फंक्शनल आहे. म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये का फंक्शन आहे, तर सेल्युलोज पचवायचे झाडामधलं. आपण कच्च्या भाज्या खात नाही जास्त, त्याच्यामधलं सेल्युलोज आपण पचवू शकत नाही कारण अपेंडिक्स आपल्यामध्ये फंक्शनल नाही आहे, नॉन फंक्शनल आहे हा अपेंडिक्स. तिथं आपल्यामध्ये नॉन फंक्शनल आहे हर्बीवोरमध्ये, जे कच्च्या पाला खातात, म्हणजे जनावरं बेसिकली जे रवंत करतात. हर्बीवोर्स म्हणजे जे रवंत करतात, त्यांच्यामध्ये मात्र हा कसा असतो, फंक्शनल असतो. आणि आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा लास्ट पार्ट आहे तो ॲनस. ॲनस आपल्याला माहिती आहे काय करतं रे, हे ओपनिंग आहे. ॲनस काय करणार आहे, डिफिकेशन करतं, म्हणजे काय, अनडायजेस्टेड मॅटर बाहेर टाकून देतं. बरोबर, म्हणजे आपलं जे एक्सक्रीट आहे, ह्युमन एक्सक्रीटा, त्याला बाहेर टाकण्याचं किंवा इजेशन, एक्सपेल आउट करण्याचं काम कोण करणार आहे, तुमचं ॲनस करणार आहे. तर हे सगळं होतं आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमबद्दल. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचे आहेत ग्लँड्स. सलायव्हरी ग्लँड आहे, त्याच्यानंतर कुठले, पॅनक्रियाज आहे आणि लिव्हर. तर ह्या 3 ग्लँड्स आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं डायजेशनसुद्धा आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये आय थिंक होईल, ते दोन्ही एकत्र, थोडंसं अर्ध डायजेशन आणि ग्लँड्स. तर आपण ते घेऊयात. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. जर समजलं असेल, काय करणार आहे तुम्ही, लाईक करणार आहे, त्याच्याचबरोबर शेअर करणार आहे तुमच्या सगळ्या मित्रांमध्ये. आणि जर तुम्ही नवीन असाल तर काय करताय, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करताय, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करताय. थँक्यू.